नमस्कार, अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहे मस्त झणझणीत गावरान चिकन सुक्कं. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण इथे चिकन सुक्कं इथे बनवणार आहे. चला तर कसं बनवायचं ते पाहूयात. तर इथे मी एक कढई ठेवून घेतलं. त्या कढईमध्ये 2 चम्मच इतपत मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल घालून छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झाला की त्यामध्ये आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीर याचा आपण पेस्ट बनवून घेतलेला आहे, ते यामध्ये मी घालून घेते. तर इथे घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता अशा पद्धतीने. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर आता आपण इथे चिकन घेतलेलं आहे. अर्धा किलो चिकन आहे. त्याला आपण 1 चम्मच हळद लावून घेऊयात. म्हणजे ऑलरेडी आपण घालून पण घेतलेलं आहे. आणि इथे 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच चिकन मसाला इथे आपण घेऊयात. आणि ऑलरेडी आपण चिकनला थोडंसं हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. हे घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगदी फास्ट फ्लेमवर आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे. आता एक अर्धा लिंबू घेतलेला आहे. 1 लिंबू घेतला आणि त्याचा अर्धा लिंबू आपण यामध्ये पिळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता एकदम अप्रतिम लागते खायला आणि चवीला गावरान पद्धतीची आपली ही टेस्ट असते. तर आता आपण यावर झाकण ठेवूयात. 2 मिनिटानंतर पुन्हा पाहूयात. इथे पाहू शकता चिकन अर्धवट शिजलेलं आहे. आता आणखीन शिजलेलं नाही आहे, पण पाणी यामधील गेलेलं आहे. यामधील पाणी गेलेलं आहे त्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता आपल्या चिकनला पाणी कमी पडतोय. तर थोडंसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी यामध्ये घालून आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं. अगदी झटपट आणि सिंपल, अगदी सोलापुरी पद्धतीची आपली ही चिकन चिकन सुक्कं रेसिपी आहे. तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही खूप आवडेल. आता 2 मिनिटासाठी मस्त शिजू द्यायचं. इथे पाहू शकता मस्त चिकन शिजलेलं आहे. आता आपण यावर घरगुती काळा मसाला, सोलापुरीचा काळा मसाला आपण यावर घेऊयात. यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी मस्त चिकन शिजलेलं आहे. आता 2 ते 3 चम्मच आपण एकदम लालसर काळा मसाला आपण यामध्ये घालून घेऊयात आणि मस्त परतून घ्यायचा. आपला झणझणीत चिकन सुक्कं तयार होईल. वरून अशी कोथिंबीर घालून घ्यायची. मस्त चिकन रस्सा, चिकन सुक्कं तयार झाला. तर ही कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मस्त अशी चिकन रेसिपी तयार झाली. कशी वाटली चिकन रेसिपी? बाय बाय.